जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 16/1/2025 ची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। विषय बघू शकता, सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 कागदपत्र पडताळणी करता हजर राहण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून कळवण्यात येते की या गट आस्थापनेवर आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 तात्पुरत्या प्रतीक्षा यादीमध्ये आपला समावेश होता, परंतु आपला अंतिम तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, त्याकरिता भरती प्रक्रियाकरिता पूर्व कागदपत्र पडताळणी आवश्यक केलेली आहे। तरी आपणास कागदपत्र पडताळणी करता सर्व मूळ कागदपत्रे, भरतीचे ओळखपत्र व प्रवेशपत्र सोबत घेऊन 3/9/2024 रोजी हजर राहणे बाबत नियंत्रण कक्षाकडून भ्रमणध्वनीवरून तसेच 13/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यालयास न चुकता हजर राहणे बाबत संदर्भ क्रमांक 2 कळवण्यात आले होते, परंतु आपण सदर दिवशी कागदपत्र पडताळणी करता हजर राहिलेले नाही। त्याबाबत या कार्यालयास समक्ष उपस्थिती राहून लेखी स्वरूपात काहीही कळवले नाही। तरी आपण कागदपत्र पडताळणी करिता 23/1/2025 रोजी उपस्थित राहावे व उपस्थित राहावयाचे नसल्यास त्याबाबत या कार्यालयास समक्ष उपस्थित राहून त्याबाबत लेखी स्वरूपात कळवण्यात यावे। आपण सदर दिवशी गैरहजर राहिल्यामुळे सदर भरती निवड प्रक्रियाकरिता दिरंगाई झाल्यास आपणास काहीही न कळवता आपली निवड रद्द करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। तसेच आपली सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 पदावर झालेली निवड रद्द करण्याबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात येईल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यायची आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप काही विद्यार्थी 2-2, 3-3 ठिकाणी लागल्यामुळे काही विद्यार्थी हे SRPF जॉईन नाही करत आहे, काही विद्यार्थी चालक जॉईन करत नाही आहे, काही विद्यार्थी कारागृह जॉईन करत नाही आहे। तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांना हे 2-2, 3-3 वेळा डॉक्युमेंट्सला बोलावूनसुद्धा काही विद्यार्थी येत नाही। तर नक्कीच हिची SRPF बलगट क्रमांक 7 वेटिंग नक्की खुलणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता या विद्यार्थ्याला 23 तारखेला आणखी एक चान्स दिलेला आहे। बघा, त्याला केव्हा बोलवलं होतं, तर 13 तारखेला सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं, 3ला सुद्धा बोलवलेलं होतं आणि आता आणखी त्याला 23 तारखेला सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। बघा, त्याला 9व्या महिन्यात सुद्धा बोलवलं होतं, त्यानंतर जानेवारी महिन्यात म्हणजे याच महिन्यात 13 तारखेला सुद्धा बोलवलं होतं। आणखी त्याला एक चान्स दिलेला आहे, 23 तारखेला सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। तर जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच यासाठी अपडेट घेण्यासाठी एकदा जिथे तुम्ही वेटिंगला आहे तिथे एकदा भेट द्या किंवा कॉल करून विचारा आणि ईमेल वगैरे चेक करत राहा, फोन आपला चेक करत राहा। धन्यवाद। नक्कीच इथली सुद्धा वेटिंग उघडणार आहे। धन्यवाद।